महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 विरोधात अकोल्यामध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे। मंदिर महासंघ आणि विविध हिंदू संघटनांनी पत्रकार परिषद घेत या कायद्यामुळे हिंदू मंदिराचे लाखो हेक्टर इनाम जमिनी धोक्यात येतील असा आरोप केला। कायद्याच्या माध्यमातून मंदिरांच्या जमिनीवर महसूल लावणे, अतिक्रमणकर्त्यांना मालकी हक्क देणे आणि मंदिरावर राजकीय नियंत्रण आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा करण्यात आला। शासनाने हा प्रस्ताव तत्काळ मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। तसेच 5 जून पर्यंत मोठ्या संख्येने हरकती दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले। आज अकोला येथे होटल सेंट्रल प्लाझा मध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली गेली। त्याचा मुद्दा हा आहे की राज्य शासनाने जो महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम 2026 हा कायदा जो प्रस्तावित केला आहे, त्या कायद्याला महाराष्ट्र मंदिर महासंघाचा विश्वस्तांसोबत तीव्र विरोध असल्याबाबतची आज एक प्रेस कॉन्फरन्स होती। हा कायदा आणून राज्यातील तब्बल 4.5 हेक्टर जमीन राज्य शासन हे लँड ग्रॅबरच्या तोंडात घालायच्या प्रयत्नात आहे। असा कोणत्याही प्रकारचा बेकायदेशीर भाग राज्यात होऊ नये, देवस्थानची जमीन ही देवस्थानच्या ताब्यातच राहिली पाहिजे, यासाठी महाराष्ट्र राज्यभर मंदिर महासंघ आंदोलन उभं करणार आहे आणि असा प्रकारचा कोणताही चुकीचा कायदा राज्यात आणू नये अशी विनंती मंदिर महासंघाकडून राज्य शासनाला करण्यात आलेली आहे। हा त्वरित कायदा मागे घ्यावा। हा कायदा मागे न गेल्यास राज्यभरात तीव्र आंदोलन मंदिर महासंघाकडून छेडण्यात येणार। महान्यूज 7 करिता अकोलावरून मनीष खर्चे यांची रिपोर्ट।